नाशिक शहरामध्ये बंदी झुगारून मटणाची दुकानं आणि कत्तलखाने सुरूच ठेवण्यात आलेले आहेत। देशाच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं नाशिक महापालिकेनं आज शहरातील सर्व कत्तलखाने हे बंद ठेवावेत असं लेखी आदेश देण्यात आलेले होते। मात्र मनपाचे या आदेशांना केळाची टोपली दाखवत शहरातील 800 पेक्षाही अधिक कत्तलखाने आणि मटण विक्री दुकानंही सर्रासपणे सुरू होती। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। पाहूयात। नाशिक महापालिका क्षेत्रामध्ये आज कत्तलखाने आणि मटन मार्केट बंद ठेवावं असं महापालिकेने आदेश जारी केले होते। आपण बघू शकतो की मटन मार्केटच्या ठिकाणीच हे स्लॉटर हाऊस बंद ठेवावेत असे या ठिकाणी आदेश दिलेले आहेत। 15 ऑगस्ट असल्यामुळे स्वातंत्र्य दिन असल्यामुळे हा सर्व आदेश लागू केला असल्याचं सांगितलं जात होतं। मात्र पूर्ण दुकानं जी आहेत ती आज नाशिक शहरामध्ये सुरू आहेत। नाशिकचे हे प्रमुख मटन मार्केट आहे ज्या ठिकाणी आपण आहोत। या ठिकाणी कत्तल करून या ठिकाणी जी तयार केली जाते सगळं आपल्याला लावलेलं या ठिकाणी दिसतंय। त्यामुळे आजच्या दिवशी संपूर्ण दुकानं ही सुरू ठेवण्याचा निर्णय असोसिएशनने घेतला आहे। आपल्यासोबत असोसिएशनचे अध्यक्ष पण आहेत। हा आदेशच चुकीचा आहे आणि त्या अधिकाऱ्यांना तो आदेशच काढता येत नाही। खरं तर संविधानानं आम्हाला जो अधिकार दिलेला आहे, माझ्या खाण्याचा आणि मला विकण्याचा जो अधिकार, व्यवसाय करण्याचा जो अधिकार संविधानानं दिलेला आहे, तो मोडीत काढणारे हे लोक कोण? आणि आज स्वातंत्र्य मिळालेलं आहे, ज्या स्वातंत्र्याने मला अधिकार दिलेला आहे त्यावेळेस हे माझं व्यक्ती स्वातंत्र्य, माझं आहार स्वातंत्र्य हे जर कोणी जमीनदोस्त करणार असेल तर या संविधानाने दिलेली ताकद आहे, ती ताकद या असे बेकायदेशीर आदेश मोडून काढतील। दुकानदार आपण आहात की एकूण तुमची सगळी रोजीरोटी कुटुंब सगळं यावर चालत असतं? सगळं जेवण खावण याच्यावरच आहे ना, आमचं सगळं व्यवसाय याच्यावर आहे। एक दिवसासाठी बंद ठेवलं तर खर्च कोण भरून देणार आहे? महापालिकेला सांगा जेवढे दुकानं बंद आहे आम्हाला पैसे द्या, बंद करायचे। हा महाशिवरात्री राहिली तर बंद ठेवले तर ते चालेल ना आम्हाला? काय रामरथ राहिला तर बंद ठेवलं तर चालेल ना आम्हाला? पण तुम्ही कधीच मग आदेश काढू राहिले आणि बंद करा असं थोडी चालतंय। एकूणच राज्य सरकारच्या या आदेशाविरोधात नाशिकच्या सर्व दुकानदारांनी आपला निषेध व्यक्त करत सर्व दुकानं सुरू ठेवली आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।